नमस्कार मित्रांनो, आपल्या परकीय व्यापाराच्या पुढच्या थिअरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण आत्तापर्यंत बेसिक सगळ्या क्लासिकल थिअरीज शिकलो। आता आपण काय करणार आहोत, आता आपण शिकणार आहोत त्या सगळ्या थिअरीज आहेत त्या आहेत आपल्या मॉडर्न फर्म बेस्ड थिअरीज। मॉडर्न फर्म बेस्ड थिअरीज म्हणजे काय, तर ग्लोबलायझेशनच्या या जमान्यामध्ये हळूहळू काय झालं की एका देशाचा दुसऱ्या देशात व्यापार होत असताना हळूहळू लिबरलायझेशन वाढलं, प्रायव्हेटायझेशन वाढलं, ग्लोबलायझेशन वाढलं आणि कंपन्यांची साईज वाढली, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनची संख्या वाढली। आणि संख्या वाढल्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट काय घडली असेल तर ती गोष्ट ही घडली की या कंपन्यांचा आकार एवढा मोठा झाला की या कंपन्या कुठंतरी देशांना ओव्हरटेक करायला लागल्या। आणि या सर्व देशांना स्वतःचे धोरणं ठरवत असताना, कारण या कंपन्या खूप मोठ्या लोकांना रोजगार देण्यासाठी सुरू केलं, वस्तूंचं निर्माण सुरू केलं, GDP वाढण्यासाठी कारणीभूत ठरल्या। यामुळे खूप सर्व देशांना स्वतःची धोरणं ठरवत असताना हे जे इकॉनॉमिक जायंट्स आहेत त्यांना विचारात घ्यावं लागलं। यामुळं आपल्या ज्या क्लासिकल थिअरीज होत्या या सर्व क्लासिकल थिअरीज या कंट्री बेस्ड थिअरीज होत्या, देशांच्या आधारावर थिअरीज होत्या। देशांमध्ये जो व्यापार चालायचा त्याच्या आधारावर यांचं ॲनालिसिस केलं जायचं। मात्र ओव्हर टाईम पिरियड हे सर्व ॲनालिसिस चेंज झालं आणि हे सर्व ॲनालिसिस मग हळूहळू शिफ्ट होणे हे फर्म बेस्ड म्हणजे कंपन्यांच्या आधारावर सुरू झालं। कंपन्यांची साईज किती मोठी आहे, कंपन्या कसं काम करतात, कंपन्या कोणत्या पद्धतीनं वर्कआउट करतात, या पद्धतीनं त्यांनी या सगळ्या थिअरीज मांडायला सुरू केल्या। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं का झालं त्यामागची काही महत्त्वाची कारणं आहेत। सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण आहे, तुम्हाला लक्षात येत असेल, ती आहे लेसार्ज फेअर इकॉनॉमी आली। लेसार्ज फेअर इकॉनॉमी काय, तर ज्याला आपण हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असं म्हणतो। हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था म्हणतो, म्हणजे ज्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये किंमत ठरवत असताना, कच्च्या मालाचा वापर करत असताना लायसन्स राज गेलं, इकॉनॉमी राज गेलं, किंवा सरकार जे सगळ्या गोष्टी पद्धतीनं मार्केटमध्ये इकॉनॉमीमध्ये हस्तक्षेप करत होतं तो सर्व हस्तक्षेप नाहीसा झाला। आणि हस्तक्षेप नाहीसा झाल्यामुळं जवळपास सर्वच्या सर्व घटक हे इकॉनॉमीमध्ये उद्योगधंद्यांच्या हातामध्ये गेले, उद्योगधंदे स्ट्रॉंग झाले। याला आपण लेसार्ज फेअर इकॉनॉमी असं म्हणतो। म्हणजे थोडक्यात काय, ओपन इकॉनॉमी, मुक्त अर्थव्यवस्था आली, ओपन मार्केट आलं, ओपन इकॉनॉमी आली, फ्री ट्रेड आलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठे मोठे इंडस्ट्रियल हाऊसेस आले। टाटा, अंबानी, अडानी, त्यानंतर मित्तल, त्यानंतर ही सगळी मोठी मोठी इंडस्ट्रियल हाऊसेस आली। मग त्यामध्ये ट्रम्प असेल किंवा आणखीन बफेट असतील, ही सगळी लोकं मोठी मोठी इंडस्ट्रियल हाऊसेस आली आणि या सगळ्या इंडस्ट्रियल हाऊसेसने स्वतःच्या पद्धतीनं गोष्टी मॅनेज करायला सुरू केलं। थोडक्यात काय झालं, हा जो व्यापार आहे या व्यापाराचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की हा वापर देशांमध्ये न होता उद्योगधंद्यांमध्ये व्हायला सुरू झाला। याचं सगळ्यात मेन कारण लेसार्ज फेअर इकॉनॉमी, मुक्त अर्थव्यवस्था, ओपन मार्केट, खुलं मार्केट, खुली अर्थव्यवस्था, मुक्त व्यापार आणि इंडस्ट्रियल हाऊसेसचा उगम। इंडस्ट्रियल हाऊसेस, मोठे मोठे इंडस्ट्रियल हाऊसेस, मग ते ॲपल असेल किंवा जनरल मोटर्स असेल, ह्युंडई मोटर्स असेल, फॉक्सवॅगन असेल, ही सर्व मोठे मोठे इंडस्ट्रियल हाऊसेस ज्यांची आर्थिक ताकद ही छोट्या छोट्या देशांपेक्षा जास्त होती, यांनी या सर्व देशांमध्ये त्यांची धोरणं असेल किंवा सर्व गोष्टी असतील या स्वतःच्या सोयीनं मॅनेज करण्यासाठी सुरुवात केली। आणि त्यामुळं जे काही इंडस्ट्रियल पॉलिसी असेल, डायरेक्शन असेल, धोरण असेल, हे या सर्व देशांच्या सोयीने होण्यासाठी सुरुवात झालं। यामुळं या सर्व मॉडर्न थिअरीजला आपण मॉडर्न फर्म बेस्ड थिअरीज असं आपण म्हणतो। मग इथं काय लक्षात ठेवायचं पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सर्व ज्या मॉडर्न थिअरीज आल्या या सेकंड वर्ल्ड वॉर नंतर आल्या। सेकंड वर्ल्ड वॉर, एक लक्षात ठेवा, युद्ध, मागं पण मी सांगितलं की युद्ध आपल्याला आवडतं, आपल्या सैनिकांनी समोरच्या किती सैनिकांना मारलं यात आपल्याला आनंद असतो, पण त्यावेळेसच आपलेसुद्धा सैन्य मारलं जात असतं हे आपल्याला अंदाज येत नाही। ते काय खेळामधलं किंवा पिक्चरमधलं युद्ध नसतं, खरं युद्ध असतं। आणि याच्या पलीकडं हा जो कॅपिटलिस्ट भांडवलशाही वर्ग आहे याला तर युद्ध सगळ्यात जास्त आवडतं। तो त्या देशप्रेमाच्या नावाखाली खोट्या नाट्या सगळ्या भांडवलशाही सगळ्या गोष्टी करून त्या युद्धामधनं प्रॉफिट कसं कमवता येईल। कोरोना, तुम्हाला वाटतं कोरोना हा फक्त सर्वसामान्यांना झालेला त्रास आहे, मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना, मोठ्या उद्योगधंद्यांना हा झालेला त्रास नाही आहे, छोट्या उद्योगधंद्यांना झालेला त्रास आहे। का, कारण त्यामध्ये मोठे इंडस्ट्रियल हाऊसेस, मोठे व्यापारी यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट कमवून घेतलं। सेम होतं, सेकंड वर्ल्ड वॉर झालं। सेकंड वर्ल्ड वॉरनंतर परत एकदा युरोपची अर्थव्यवस्था नष्ट झाली, रशियाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं, जर्मनीला सुद्धा नुकसान करावं लागलं। आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, मग त्या आफ्रिका खंडातील असो, आशिया खंडातील असो, ही दक्षिण अमेरिकेतील असो, या सर्व देशांना विनाकारण या युद्धामध्ये ओढले गेले। आणि देश युद्धामध्ये ओढले गेल्यामुळे यांच्या
खूप मोठ्या प्रमाणात अडचणी सुरू झाल्या, यांना डॅमेज झालं. मग हे डॅमेज भरून काढण्यासाठी परत या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स, मोठ्या मोठ्या कंपन्या समोर आल्या आणि त्या म्हणल्या की तुमचं सगळं रिकन्स्ट्रक्शन आम्ही करून देऊ. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा बिझनेस करण्याचा प्रयत्न केला आणि यामधनं जगभरामध्ये खूप मोठे मोठे उद्योगधंदे उदयास आले आणि या उद्योगधंद्यांनी ज्या पद्धतीनं जागतिक व्यापाराला मॅनिप्युलेट करण्याचा, जागतिक व्यापाराला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला, त्याला आपण त्याच्या बेसिसवरती या मॉडर्न फर्म बेस्ड इंटरनॅशनल ट्रेड थेरीज आल्या. तर आपण काय करूया, आता या सर्व ज्या थेरीज आहेत, या सर्व थेरीज आपण वन बाय वन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवा, या ज्या मॉडर्न फर्म बेस्ड ट्रेड थेरीज आहेत, या सर्व ट्रेड थेरीज सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर आलेल्या आहेत. या सर्वांचा विकास किंवा डेव्हलपमेंट कोणी केलेला आहे, तर बिझनेस स्कूलचे प्रोफेसर्स यांनी केलेला आहे, इकॉनॉमिस्ट लोकांनी केलेलं नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा. इथं लक्षात ठेवा, या सर्व ज्या थेरीज आहेत यांचा ओरिजिन किंवा यांचं डेव्हलपमेंट कोणी केले आहे, बिझनेस स्कूलच्या प्रोफेसर्सनी केलेलं आहे, इकॉनॉमिस्टने केलेलं आहे. आणि या मॉडर्न फर्म बेस्ड थेरीजचा जो सुरुवात आहे किंवा जी डेव्हलपमेंट आहे ही कशासोबत झालेली आहे, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनसोबत झालेली आहे. खूप मोठ्या साईजच्या मोठ्या कंपनीला आपण मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असं म्हणतो, जिचं सायमल्टेनियसली खूप सगळ्या देशांमध्ये लीगल आणि इकॉनॉमिक प्रेझेन्स असतं. त्या कंपनीला आपण मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असं म्हणतो. मारुती असेल, सुझुकी असेल, ह्युंदाई असेल, जनरल मोटर्स असेल, मर्सिडीज असेल किंवा आणखीन तुमचं रिलायन्स असेल, या सर्व मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स आहेत ज्या सायमल्टेनियसली खूप सर्व देशांमध्ये एकाच वेळी उपस्थित असतात. आणि मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन सगळ्यात मेन पद्धतीने त्या ठिकाणी टॉर्च बिअर आहे, ज्या त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतात. तर लक्षात ठेवा, हा एक एक मुद्दा लक्षात ठेवा, मी एक्सप्लेन करतोय, मात्र इथं समोर लिहिलेली गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे, तर मॉडर्न फर्म बेस्ड ट्रेड थेरीजमध्ये जो व्यापार आहे, हा व्यापार देशादेशांमध्ये न होता हा व्यापार त्या ठिकाणी सरळ सरळ कंपन्यांमधला व्यापार झाला आहे. इथे एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. इथं जपानमधील जी कंपनी आहे, जी टोयोटा कारचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन करते, तर ही जपानची टोयोटा नावाची कंपनी ही जर्मनीला टोयोटाचा एक्सपोर्ट करते. तर जपानचे सर्व लोक किंवा कंपनी काय करते, मर्सिडीज जर्मनीमधून आयात करते. हा इंट्रा इंडस्ट्री ऑटोमोबाईलचा ट्रेड झाला. अगोदर काय व्हायचं, एखादा देश जर कार बनवत असेल तर दुसरा देश पेट्रोल बनवायचा, हा देश कारचं एक्सपोर्ट करायचा, दुसरा देश पेट्रोलचं एक्सपोर्ट करायचा. आता काय होतं की पेट्रोलमध्ये सुद्धा प्रकार आहेत, ऑइलमध्ये सुद्धा प्रकार आहेत, कारमध्ये सुद्धा प्रकार आहेत. म्हणजे इंडस्ट्रीमधला ट्रेड वाढला. ऑटोमोबाईल एकाच वेळेस खूप सगळ्या कंपनी उत्पादन करतात. जसं की साऊथ कोरियाची ह्युंदाई कंपनी असेल, तर ह्युंदाई कंपनी म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरमधली ह्युंदाई स्वतःचं एक्सपोर्ट करेल, कियाचं एक्सपोर्ट करेल आणि सोबत मर्सिडीजचं आणि टोयोटाचं इम्पोर्ट करेल. सो इंट्रा इंडस्ट्रीमधला इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यापार वाढला. थोडक्यात काय आहे की सेक्टरमधला व्यापार बंद झाला. एखाद्या देशानं फक्त ऑटोमोबाईल प्रोड्यूस करायचं, दुसऱ्या देशानं त्या ठिकाणी मग आणखीन कशाचं उत्पादन करायचं हे थांबलं. थोडक्यात आपण जी मागच्या लेक्चरमध्ये हेक्सर-ओव्हलिन थेरी होती, ही हेक्सर-ओव्हलिन फॅक्टर प्रोडक्शन थेरी ही त्यावेळेस अस्तित्वात असणाऱ्या कॉम्प्लेक्स ट्रेडच्या फिनॉमिनाला एक्सप्लेन करू शकली नाही, समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. त्यामुळे वरचेवर 1950 नंतर या सर्व प्रकारच्या सिद्धांतांना उगम झाला आणि त्यांनी जसं शक्य असेल तसं त्या पद्धतीनं त्या लेवलला, त्या स्टेजला या सर्व गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. त्यातली पहिली थेरी आपण शिकणार आहोत ती आहे कंट्री सिमिलॅरिटी थेरी. ते आपण पाहूया काय आहे. तर इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ज्या मॉडर्न फर्म बेस्ड थेरीज आहेत यांच्या उगमासाठी कारण काय आहे, तर सगळ्यात पहिलं कारण आहे प्रोडक्ट फॅक्टर. प्रोडक्ट फॅक्टर म्हणजे काय, इथं खूप 2-3 लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं की सर तुम्ही सगळे इंग्लिश शब्द वापरता. तर इथं जर मी मराठी शब्द वापरले तर तुम्हाला एवढं किचकट होईल की ते एकदम बोर होऊन जाईल आणि या सगळ्या शब्दांना मी तुम्हाला मराठी शब्दसुद्धा सांगत आहे. प्रोडक्ट फॅक्टर म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ती वस्तूचं उत्पादन करत असताना तुम्ही जे घटक वापरता, उत्पादनाचे जे घटक वापरता, या घटकांच्या आधारावरती गोष्टी ठरतात. कच्चा माल असेल, तुम्हाला लागणारं कॅपिटल असेल, जमीन असेल, भांडवल असेल, लेबर असेल, हे जे उत्पादन करण्याचे घटक आहेत, हे घटक कुठं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं मॅनेजमेंट होते, ते आपण कुठं वापरू शकतो, हे सगळ्यात पहिला घटक आहे. दुसरा घटक आहे सर्व्हिस फॅक्टर. कोणत्या सर्व्हिसेस कुठं उपलब्ध आहेत, त्यासाठी लागणारं कॅपिटल अवेलेबल आहे का, स्किल्ड लेबर अवेलेबल आहे का, सर्व्हिस सेक्टरसाठी तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, ब्रॉडबँड कनेक्शन आहे का, रस्ते चांगले आहेत का, ह्या सगळ्या सर्व्हिसेसचा ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी चांगली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी इंडस्ट्रीच्या नवीन गोष्टीमध्ये मॅनेज इम्पॉर्टंट होतात. तिसरा ब्रँड व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा,
समजा एखादा आदिदासचा शूज आहे किंवा नायकीचा शूज आहे, एसिक्स किंवा रिबॉकचा शूज आहे, याच क्वालिटीचा एखादा इंडियन ब्रँडचा शूज बनवला आणि त्या शूजवर आपण जर समजा इंडियन नाव दिलं तर तुम्ही तो शूज तेवढ्या महागाला विकत घ्याल का? नाही घेणार. कारण काय असतं, आपण त्या ठिकाणी त्या ब्रँड कॉन्शियस झालेलो असतो. आपण त्या ठिकाणी तो ब्रँड का विकत घ्यायचा, तर तो ब्रँड विकत घेताना त्याच्या युटिलिटीपेक्षा तो ब्रँड तुमची किंमत दर्शवितो असं प्रत्येक कन्झ्युमरला वाटतं. म्हणजे सिंपल कन्सेप्ट आहे. मी वर्गात हे खूपदा एक्झाम्पल देतो. एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये आयवॉच आहे आणि सोबत हातात आयफोन आहे, तर आपण सरळ त्याच्याबद्दल हा विचार करतो की हा व्यक्ती खूप जास्त श्रीमंत आहे. त्याऐवजी त्या व्यक्तीकडे साधा फोन असेल तर आपण त्याची किंमत त्यानुसार नाही करत. सो नवीन जग, इकॉनॉमिकली रॅशनल जग हे ब्रँड कॉन्शियस आहे. ते त्या ठिकाणी त्या व्यक्ती काय कन्झ्युम करतो, कोणते कपडे घालतो, कोणत्या वॉच वापरतो, कोणत्या शूज वापरतो, यावरून आपण त्याला जज करतो. ब्रँड हा सध्याच्या कंडिशनला तुमच्या आंतरराष्ट्रीय ट्रेड ठरवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. चौथा आहे कस्टमरची लॉयल्टी. कस्टमरची लॉयल्टी इन द सेन्स काय, आयफोन वापरणारी लोक ही प्रत्येक वेळी नवीन आयफोन घेतात, त्यांचा दुसऱ्या कोणत्याही प्रोडक्टबद्दल चांगलं मत नसतं. तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही कोलगेट वापरणारी लोक, तुमच्या टूथपेस्टचे 100 ब्रँड जरी असले मार्केटमध्ये, ते सगळे चांगले जरी असले तरीही तुम्ही मार्केटमध्ये त्या दुकानात गेल्यानंतर त्या व्यक्तीला म्हणता मला कोलगेट द्या. कोणतं कोलगेट द्या? क्लोजअपचं कोलगेट द्या, त्यानंतर पेप्सोडेंटचं कोलगेट द्या, बबूलचं कोलगेट द्या, मेसवाक द्या, आणखीन जे काय वाटेल द्या, पण तुम्ही काय मागता? कोलगेट मागता का? कारण तुमची लॉयल्टी त्या ब्रँडसोबत बनलेली आहे. किंवा टू व्हीलर वापरणारी लोक, होंडाची टू व्हीलर असेल, बजाजची टू व्हीलर असेल किंवा आणखीन एखाद्या फॉरेन ब्रँडची टू व्हीलर असेल, तुम्ही एका प्रकारची टू व्हीलर वापरल्यामुळं तुम्हाला जो कम्फर्ट झोन आलेला असतो, हा कम्फर्ट झोन तुम्हाला दुसऱ्या ब्रँडने जरी दिला तरी त्या कम्फर्ट झोनमुळे तुमची त्या सिंगल ब्रँडसोबत जी लॉयल्टी बनलेली असते, त्या लॉयल्टीच्या आधारावर तुम्ही तोच ब्रँड परचेस करता आणि यावर या सर्व कंपन्यांनी खूप पैसे खर्च केलेले असतात. त्यामुळं कस्टमरची लॉयल्टी त्या ब्रँडप्रती असणारी. पुढचं आहे क्वालिटी प्रोडक्ट. त्या प्रोडक्टची असणारी क्वालिटी. म्हणजे सिंपल आपल्याला खूपदा वाटतं की आपण एखादा साधा शूज घ्यावा, साधी चप्पल घ्यावा, मात्र जेव्हा आपण एखादा ब्रँडेड शूज घेतो तेव्हा तो ब्रँडेड शूज ओरिजिनल असावा. बऱ्याचदा काय होतं की ऑनलाईन मार्केटिंगमध्ये तुम्ही फेक क्वालिटीची वस्तू घेता आणि मग तुमचं त्या ब्रँडबद्दलचं मत खराब होतं. मात्र तो ब्रँडेड शूज चांगला घेतला तर तो शूज कमीत कमी 3 ते 4 वर्ष चांगला जातो. मग तुम्हाला 2-3 गोष्टी सायमल्टेनियसली मिळतात. पहिलं व्हॅल्यू फॉर मनी मिळतो, दुसरं तुमचं ब्रँड सॅटिस्फॅक्शन होतं, तिसरं तुमचं खूप जास्त दिवस ती वस्तू टिकल्यामुळे तुमचे पैसे सेव्ह होतात आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही स्वतःला तुमच्या आवडीचा ब्रँड वापरल्यामुळे तुम्ही स्वतःला कंटेंट किंवा समाधानकारक फील करता. त्यामुळं क्वालिटी. प्राईस, जर समजा यांनी या कॉम्पिटिशनमध्ये प्राइसेस कमी केल्या, प्राइसेस कॉम्पिटिटिव्ह केला, तर ऑटोमॅटिकली यांच्या किमती कमी होतात आणि तुम्हाला लाँग टर्म फायदा होतो. आणि सगळ्यात शेवटचे टेक्नॉलॉजी. तुम्ही ती वस्तू किती कमी वेळामध्ये, किती कमी रिसोर्सेसमध्ये, किती इफिशियंटली, किती इफेक्टिव्हली बनवू शकता, ट्रान्सपोर्टेशन करू शकता, मॅनेजमेंट ठेवू शकता, फीडबॅकचा लूप चांगला ठेवू शकता, या सर्व गोष्टींच्या आधारावरती आजच्या मॉडर्न फर्म बेस्ड थिअरीज आहेत. वरच्यात पहिलं घटक आहे त्याला मराठीमध्ये उत्पादनाचे घटक म्हणतात, दुसऱ्याला आपण सेवेचे घटक म्हणतो, तिसऱ्याला ब्रँडची किंमत असं म्हणतो, चौथ्याला तुमचा जो कन्झ्युमर आहे, जो उपभोक्ता आहे, उपभोक्त्याची त्या ब्रँडप्रती असणारी वफादारी म्हणतो, पाचवं गुणवत्ता, सहावं किंमत, सातवं तंत्रज्ञान. तर आत्ताच्या घडीला तुमच्या ज्या सगळ्या मॉडर्न फर्म बेस्ड थिअरीज आहेत, या सर्व थिअरीजला रिस्पॉन्सिबल असणारा जो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, हे सर्व घटक या तुमच्या मॉडर्न फर्म बेस्ड थिअरीजला मॅनेज करतात, त्यांना मॅनिप्युलेट करतात, त्या कशा पद्धतीने असाव्या याच्याबद्दल ते ठरवतात आणि याच्या आधारावरती तुमच्या सर्वच्या सर्व ज्या सध्याच्या इंटरनॅशनल ट्रेड थिअरीज आहे यांचं एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न बिझनेस स्कूलचे प्रोफेसर्स, एडिटर्स आणि इतर फ्रीलान्स इकॉनॉमिस्ट यांनी केलेला आहे. आपण ते थोडक्यात समजून घ्या. इथं प्रश्न येऊ शकतो, मी सांगितलेला प्रत्येक मुद्दा लक्षात ठेवा. इंट्रा इंडस्ट्री ट्रेड म्हणजे काय? इंडस्ट्रीमध्ये असणारा ट्रेड. इंटर इंडस्ट्री म्हणजे ऑटोमोबाईल आणि पेट्रोलियम या दोन वेगळ्या इंडस्ट्री झाल्या. मग ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये या दोघांमध्ये जर व्यापार असेल तर याला म्हणायचं इंटर इंडस्ट्री ट्रेड. इंट्रा इंडस्ट्री ऑटोमोबाईलची एक कंपनी असेल आणि ऑटोमोबाईलची दुसरी कंपनी असेल. आता इथं तुम्ही हे म्हणू नका की सर आम्हाला ऑटोमोबाईलसुद्धा माहीत नाही. ज्या लोकांना इंग्लिशची अडचण आहे, ऑटोमोबाईलसुद्धा ज्या लोकांना माहीत नसेल तर तुम्ही स्वतः विचार करायला हवा की आपण किती मागास आहोत. ऑटोमोबाईल म्हणजे तुमच्या गाड्यांचे असणारे उद्योगधंदे. त्या ठिकाणी काय आहे,
टोयोटा, मर्सिडीज या 2 ऑटोमोबाईल कंपनी आहेत व जेव्हा ऑटोमोबाईलच्या 2 कंपन्यांमध्ये व्यापार होतो मग तो कार्बोरेटरसाठी असेल, इंजिनसाठी असेल, काचांसाठी असेल, डिझाईनसाठी असेल किंवा एक्झिटसाठी असेल, कशासाठी असेल, तो इंट्रा इंडस्ट्री ट्रेड असतो. तर इंट्रा इंडस्ट्री ट्रेड जास्त वाढलेला आहे. इंटर इंडस्ट्री ट्रेड हा अगोदरसुद्धा होता, तो आजही आहे तसाच आहे. मात्र खूप नवनवीन ब्रँड आल्यामुळे इंट्रा इंडस्ट्री ट्रेडचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. तर हे सर्व घटक आहेत. आता आपण काय करूया, एक एक करून आपली जी मॉडर्न फर्म बेस्ड थिअरी आहे त्या सगळ्या आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिली थिअरी आहे ते आपण शिकणार आहोत. त्या थिअरीचं नाव आहे कंट्री सिमिलॅरिटी थिअरी. आता कंट्री सिमिलॅरिटी थिअरी म्हणजे काय? सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे. कंट्री म्हणजे काय? देश. सिमिलॅरिटी म्हणजे काय? समानता. थिअरी म्हणजे काय? सिद्धांत. म्हणजे समान परिस्थितीमध्ये असणाऱ्या देशांच्या व्यापाराबद्दल असणारा सिद्धांत, याला आपण काय म्हणतो? कंट्री सिमिलॅरिटी थिअरी असं म्हणतो. आपण काय करूया हे थोडक्यात समजून घेऊया. चला आपण अगोदर काय करूया, ही कंट्री सिमिलॅरिटी जी थिअरी आहे याच्या अगोदर आपण थीम पाहूया. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? सिमिलर म्हणजे समान, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थितीमध्ये असणारे जे देश असतात या देशांच्या अंतर्गत व्यापार हा खूप जास्त प्रमाणात असतो. याचा अर्थ काय झाला? समजा जर तुम्ही भारताचा इतर देशासोबत जर विचार करण्याचा प्रयत्न केला किंवा व्यापार करण्याचा प्रयत्न केला तर त्या केसमध्ये काय असेल? भारताच्या समान स्थितीला, समान स्टेजला, मग कोणत्या प्रकारचे समान स्टेज? पॉलिटिकल स्टेज असेल, इकॉनॉमिक स्टेज असेल, कल्चरल स्टेज असेल, या स्टेजमध्ये जे समान जो दुसरा इतर देश आहे या देशासोबतचा व्यापार हा रिलेटिव्हली जास्त असतो आपण जर इतर देशांची तुलना केली तर. फॉर एक्झाम्पल इथं पाहायला गेलं तर भारताचा व्यापार हा चीनसोबत, इंडोनेशियासोबत, दक्षिण आफ्रिकेसोबत, मेक्सिकोसोबत किंवा ब्राझीलसोबत यासारख्या देशांसोबत जास्त असायला हवा. ही थिअरी आहे, हा सिद्धांत आहे. मी फक्त इथं काय केलं, एक एक्झाम्पल घेतलं आहे. हे युरोपियन देशांच्या बाबतीत किंवा ज्या देशांचं परकीय व्यापार हा खूप जास्त मॅच्युअर आहे, खूप जास्त विकसित आहे, खूप जास्त प्रोग्रेसिव्ह आहे, त्या देशांच्या बाबतीत ही थिअरी ॲज इट इज तंतोतंत खरी ठरते. मात्र एक लक्षात ठेवा, कोणत्याही थिअरीला 100% युनिव्हर्सॅलिटी नसते, काही एक्सेप्शन्स असतात. फक्त इथे एक्झाम्पल काय आहे, समान परिस्थितीमध्ये असणारे जे सर्व देश आहेत या देशांमध्ये जे कंझ्युमर असतात, जे उपभोक्ते असतात, यांच्या वस्तू आणि सेवांचा कंझ्युम करण्याचा, उपभोग करण्याचे प्रिफरन्स, ज्या चॉईस असतात या चॉईस समान असतात. आणि या चॉईस समान असल्यामुळं काय होतं की या ठिकाणी या 2 देशांमध्ये समान स्टेजमध्ये असणाऱ्या देशांमध्ये असणारा व्यापार हा रिलेटिव्हली जास्त असतो इतर देशांच्या तुलनेमध्ये. हाच कंट्री सिमिलॅरिटी थिअरी जो आहे हाच मुद्दा वापरून रिजनल ट्रेडिंग अरेंजमेंट, प्रादेशिक व्यापार करारनामा, म्हणजे साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया असेल, नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड एरिया असेल, युरोपियन संघ असेल, या सर्व वेगवेगळ्या संघांनी एकमेकांसोबत जास्तीत जास्त व्यापार करून स्वतःचा व्यापार वाढविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा हा महत्त्वाचा पाया आहे. तर इथं काय लक्षात ठेवायचं आहे, ही जी कंट्री सिमिलॅरिटी थिअरी आहे ही स्वीडिश इकॉनॉमिस्ट स्टीफन लिंडर यांनी 1961 मध्ये दिलेली आहे. यांचं नाव महत्त्वाचं आहे, परत एकदा सांगतो. ही कंट्री सिमिलॅरिटी थिअरी स्वीडिश इकॉनॉमिस्ट स्टीफन लिंडर यांनी 1961 मध्ये दिलेली आहे. यांचं म्हणणं आहे की जे देश सिमिलर स्टेजच्या डेव्हलपमेंटला असतात, सिमिलर स्तरावरती असतात, समान आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक स्तरावरती असतात, यांच्यामध्ये इंट्रा इंडस्ट्री ट्रेड जास्त असतो. हा शब्द लक्षात ठेवा, इंट्रा इंडस्ट्री ट्रेड जास्त असतो. इंट्रा इंडस्ट्री ट्रेड म्हणजे काय? सारख्या जे उद्योगधंदे त्यांच्यामध्ये ट्रेड जास्त असतो. म्हणजे जर मोबाईलची कंपनी असेल, भारतातील मोबाईलची कंपनी, चीनमधील मोबाईलची कंपनी, तर भारतीय मोबाईल कंपनी आणि चीनमधील मोबाईल कंपनी यांच्यामध्ये जो व्यापार असतो याला आपण इंट्रा इंडस्ट्री ट्रेड असं म्हणतो. जर समजा मोबाईलची कंपनी आणि ट्रान्सपोर्टेशन कंपनी या दोघांमध्ये जर व्यापार असेल तर याला आपण इंटर इंडस्ट्री ट्रेड असं म्हणतो. तर इथं काय लक्षात ठेवायचं आहे, कंट्री सिमिलॅरिटी थिअरीमध्ये इंट्रा इंडस्ट्री ट्रेडचं प्रमाण हे रिलेटिव्हली जास्त असतं, जे जास्त महत्त्वाचं आहे. तर इथं लक्षात ठेवा, जे देश समान स्टेजला असतात त्यांच्यामध्ये काय असतो, व्यापाराचं प्रमाण जास्त असतं. इथं काय लक्षात ठेवायचं आहे, इथे लक्षात ठेवा, कंट्रीज दॅट आर सेम, म्हणजे देश जे समान आहेत, आर सिमिलर इन स्टेज ऑफ डेव्हलपमेंट किंवा विकासाच्या समान स्टेजला आहेत, त्यांचे चॉईसेस सेम असतात, त्यांच्या मागण्या समान असतात, त्यांचे प्रिफरन्सेस समान असतात आणि यामुळं या 2 देशांमध्ये व्यापार होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. तसं पाहायला गेलं तर कंट्री सिमिलॅरिटी थिअरी
किंवा याच्यानंतर आपण जे शिकणार आहोत प्रोडक्ट लाईफ सायकल थेरी, या दोनही सिद्धांतांचा सगळ्यात मेन पर्पज आहे हेक्स्चर-ओव्हलिन थेरी मार्फत ज्या गोष्टी आपण प्रूव्ह करू शकलो नव्हतो त्या गोष्टी प्रूव्ह करणं, त्या गोष्टी सिद्ध करणं, हे या दोनही सिद्धांतांचा पर्पज आहे. त्या ठिकाणी यांनी ज्या गोष्टी हेक्स्चर-ओव्हलिन थेरी, ज्याला आपण काय म्हणतो फॅक्टर प्रोडक्शन थेरी, म्हणजे काय घटक उत्पाद सिद्धांत सिद्ध करू शकले नव्हते, ते सिद्ध करण्याचा प्रयत्न या कंट्री सिमिलॅरिटी थेरीनं प्रयत्न केलेला आहे. मग इथं महत्त्वाचं काय आहे, कंपनीज ज्या आहेत, या देशांमधील ज्या कंपनीज आहेत, या कंपनीज जे प्रोडक्शन करतात हे केलेलं प्रोडक्शन सुरुवातीला डोमेस्टिक कन्झम्पशनसाठी म्हणजे घरगुती वापरासाठी वापरलं जातं, स्वतःच्या देशातील गरजा भागविण्यासाठी वापरलं जातं. आणि एकदा का या देशातील स्वतःच्या गरजा भागल्या त्यानंतर जे काही शिल्लक माल उरतो, जो काही सरप्लस माल उरतो, हा उरलेला शिल्लकीचा माल एक्सपोर्टसाठी वापरला जातो. मात्र एक्सपोर्ट कुठं केलं जातं, तर जो देश या देशासारखाच समान स्टेज आहे डेव्हलपमेंटच्या किंवा समान लेवलला आहे त्या देशांमध्ये यांचा एक्सपोर्ट केला जातो, त्या ठिकाणी यांचा वापर केला जातो, हे महत्त्वाचं आहे. तर सुरुवातीला डोमेस्टिक कन्झम्पशनसाठी वस्तू प्रोड्यूस करतात आणि मग जेव्हा स्वतःचं डोमेस्टिक कन्झम्पशन सफिशियंट होतं त्यानंतर जे देश आपल्या विकासाच्या समान स्टेजमध्ये आहेत, आर्थिक वाढीच्या समान स्टेजमध्ये आहेत, त्या देशांमध्ये ही वस्तू विकली जाते, हे महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी या देशांतर्गत उत्पादन केलेल्या वस्तूचा एक्सपोर्ट केला जातो. मग इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे करत असताना महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ही जी ट्रेड थेरी मांडली गेली आहे ही मुख्यतः मॅन्युफॅक्चर्ड गुड्स म्हणजे उत्पादित वस्तूंसाठी मांडली गेलेली आहे. सेवा क्षेत्र यामध्ये येत नाही किंवा सेवा क्षेत्र यामध्ये एक्सप्लेन करता येत नाही. कारण असं आहे की सर्व्हिस सेक्टर हे कनेक्टिव्हिटीमुळं, मोबाईलमुळं, इंटरनेटमुळं खूप डायव्हर्स झालेलं आहे. याला आपण एका सिद्धांतामध्ये मांडणं रिलेटिव्हली डिफिकल्ट आहे, अवघड आहे. त्यामुळे या ठिकाणी हा जो सिद्धांत मांडला गेला आहे हा उत्पादित वस्तूंसाठी मांडला गेलेला आहे किंवा हा मांडला गेलेला सिद्धांत उत्पादित वस्तूंसाठी खूप जास्त इफेक्टिव्हली चपखलपणे लागू होतो. इथं महत्त्वाची गोष्ट, वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी एक्सपोर्ट करत असताना त्याचं ब्रँड नेम आणि त्याचं प्रोडक्ट रेप्युटेशन खूप जास्त मॅटर करतं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही भारतासारख्या डेव्हलपमेंट असणाऱ्या दक्षिण अमेरिकी देश किंवा तुम्ही आफ्रिका देशातील काही महत्त्वाचे विकसित कोस्टल देशचा जर विचार केला तर या देशामध्ये टाटाच्या गोष्टींना खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. का, तर टाटाचं एक ब्रँड नेम आहे, टाटाचं एक रेप्युटेशन आहे. मग आपण सेम वस्तू आफ्रिकेमधनं, इंडोनेशियामधनं, दक्षिण कोरियामधनं, जसं की किया मोटर्स जर तुम्ही आता पाहायला जाल तर किया मोटर्स ही खूप मोठ्या प्रमाणात, किया मोटर्स ही ह्युंडईच्या मालकीची एक साऊथ कोरियन ऑटोमोबाईल कंपनी आहे ज्यामध्ये 30% शेअर्स हे ह्युंडईचे आहेत. त्या किया मोटर्सच्या वस्तू, का तर कियाने आणलेल्या कार्स या इनोवा क्रिस्टाच्या बरोबरीला असेल किंवा स्विफ्टच्या बरोबरीला असेल किंवा ह्युंडईच्या बरोबरीला असेल, या समान गटामध्ये असणाऱ्या कार्स आहेत. यामुळं ऑटोमोबाईल सेक्टरमधल्या ज्या उत्पादित वस्तू आहेत या सगळ्या देशांमधली यांची मागणी भारताकडे वाढलेली आहे, कारण त्याचं ब्रँड नेम आणि त्याचं रेप्युटेशन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या कन्झम्पशनमध्ये, उपभोगामध्ये सिमिलॅरिटी असते, त्यामुळे या वस्तूंची मागणी रिलेटिव्हली जास्त असते आणि ती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मागणी केली जाते. मग इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं असतानाही काही देशांमध्ये या प्रकारचा व्यापार होऊ शकत नाही, खास करून अंडर डेव्हलप कंट्रीजमध्ये. का, तर काही देशांकडे रॉ मटेरियल सरप्लस असतं, कच्च्या मालाचं प्रमाण खूप जास्त असतं. मात्र या कच्च्या मालाला प्रोसेस कसं करायचं, याला कन्वर्ट कसं करायचं, यासाठी त्यांच्याकडे तंत्रज्ञान नसतं. फॉर एक्झाम्पल, व्हिएतनाम आणि इथिओपिया या दोन्ही देशांकडे कच्चा माल आहे, मात्र दोन्ही देशांकडे कच्चा माल असूनही या दोन्ही देशांकडे तंत्रज्ञान नाही आहे. आणि जर तंत्रज्ञान नसलं तर दोन्ही देश एकमेकांचा कच्चा माल इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करून काही फायदा करू शकणार नाहीत. कारण इथं सगळ्यात मेन मुद्दा असा आहे की एकमेकांचा माल त्यांनी एकमेकांना एक्सपोर्ट केला तर या मालाला जर प्रोसेसिंग होत नसेल तर मग त्या ठिकाणी आपण हा माल वापरायचा कसा, हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की या ठिकाणी तो कच्चा माल असल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग होऊ शकतं का, टेक्नॉलॉजी आहे का, त्याला ब्रँड रेप्युटेशन आहे का, या सर्व गोष्टी मॅटर करतात आणि त्यानुसार यांचा कन्झम्पशन होतं. इथं हे जी कंट्री सिमिलॅरिटी थेरी आहे याचा बेसिस काय आहे, हा जो सिद्धांत मांडला गेला लिंडर यांनी, ह्या सिद्धांत मांडताना याचा आधार काय आहे, हे कितपत कोणत्या अझम्पशन्सच्या, कोणत्या गृहीतकांच्या आधारावरती मांडला गेला. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं गृहीतक होतं ते म्हणजे सिमिलॅरिटी ऑफ लोकेशन. हे देश ज्या ठिकाणी लोकेटेड आहेत त्यांचं लोकेशन सिमिलर असतं, म्हणजे आयदर ते जगाच्या बिझिएस्ट सी रूटवरती असतात किंवा इनलँडमध्ये असतात किंवा आणखीन आशियामध्ये असतात, म्हणजे कॉन्टिनेंट वाईज ते जवळपास खूप जवळपास असतात. दुसरं महत्त्वाचं आहे कल्चरल सिमिलॅरिटी,
त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचं सांस्कृतिक समानता, ज्याच्या आधारावर सुद्धा या वस्तूंचा कन्झम्पशन आणि सेल मॅटर करतो, सांस्कृतिक समानता. आणि तिसरं आहे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, त्यांचे राजकीय आणि आर्थिक इंटरेस्ट समान असतात. डेव्हलपिंग कंट्री असतात, देशाच्या अर्थव्यवस्था अनस्टेबल असतात आणि बेस इफेक्ट खूप जास्त असतो. त्यांची जुनी आर्थिक विकास कमी असल्यामुळं त्यांची जी काही ग्रोथ होती ती खूप मोठ्या प्रमाणात दिसते आणि राजकीय अस्थिरता हे यांचं कॉमन प्लॅटफॉर्म असतो. या सर्व घटकांमुळं हे जे देश आणि यांच्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्या एकमेकांसोबत त्यांना त्या वातावरणाची सवय झालेली असते, कायद्यांची माहिती झालेली असते, कायद्यांना मॅन्युप्युलेटसुद्धा करू शकतात. आणि या सर्व कारणांमुळं या कंपन्यांचा एकमेकांसोबत ट्रेड करतानाचा जो कल आहे हा कल रिलेटिव्हली खूप जास्त असतो. त्यामुळे यांच्यातील व्यापार हा जास्त असतो हे लक्षात ठेवा. तरी सगळ्यात पहिली महत्त्वाचे सिद्धांत झाला तो झाला कंट्री सिमिलॅरिटी थिअरी, म्हणजे समान पातळीवर असणाऱ्या देशांमधील ही महत्त्वाचा सिद्धांत आहे. हा लक्षात ठेवा. हा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळला तर यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आत्तापर्यंत जे प्रश्न विचारले गेलेत फॅक्च्युअल प्रश्न आहेत, खूप जास्त अवांतर प्रश्न विचारले गेलेले नाही आहेत. त्यामुळे हा फॅक्च्युअल बेस जर तुमचा चांगला झाला तर तुम्ही खूप सहजासहज या प्रश्नांची उत्तरं सोडवू शकता. त्यामुळे लक्षात ठेवा. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचा टॉपिक शिकणार तो आहे प्रोडक्ट लाईफ सायकल थेरी. थोडं महत्त्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. पर्सनल कम्प्युटर या प्रकारच्या गोष्टीची ते संबंधित आहे. एकदा मी तुम्हाला लॉजिकली समजावून सांगितलं की ते तुम्हाला नक्कीच कळेल. तर आपण लवकरात लवकर भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये मॉडर्न फर्म बेस्ड थेरीजच्या बाबतीत. चालेल? सो भेटूया लवकरात लवकर. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.